हाय हॅलो नमस्कार. सिंपल लाईफ आर जेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहे वन डे ट्रिपसाठी. तर ते कुठे तर मोराची चिंचोली, आणि ते आहे माझ्या घरापासून 53 किलोमीटर अंतरावर. साधारण 1.5 तास लागतो. तिथला एंट्री टाईम 9:30चा असल्याने आम्ही 8 वाजताच घरातून निघालो. आम्ही चाललो आता तिकीट काउंटरकडे तिकीट काढण्यासाठी. तिथं गेल्यावर बघितलं तर खूप मोठी लाईन होती, खूप गर्दी होती. अडल्टचं तिकीट 750 रुपये आहे आणि किड्ससाठीचं 500 रुपये. पण जर 10% वर असलं तर 50 रुपये पर पर्सन कमी होतात. त्यामुळे आम्हाला प्रत्येकी 700 आणि किड्सचे 450 रुपये लागले. हे एंट्री गेट आहे आणि ते आपल्याला बँड देतात हातात घालण्यासाठी. इथं आल्यावर प्रत्येकाचं ते स्कॅन करूनच आपल्याला आत सोडतं. त्यानंतर आम्ही आलो आहे वेलकम ड्रिंकसाठी. इथे वेलकम ड्रिंक होता, फ्रुटी माझा जसं असतं तसंच इथं वेलकम ड्रिंक होता. आणि एका बँडवर एक वॉटर बॉटल फ्री असते. ती आपण इथूनच कलेक्ट करून घेऊन जायची, कारण आत गेल्यावर कुठेही आपल्याला पाणी प्यायला नाही आहे. त्यामुळे आपण तिथून एक बॉटल प्रत्येकी कलेक्ट करायची आणि ती आपल्यासोबत ठेवायची. इथं आल्यावर दोन्ही बाजूला लेफ्ट अँड राईट साईडला टेंट आहेत, जे नाश्त्याचे आहेत. नाश्त्यासाठी इथे भली मोठी लाईन होती. त्या लाईनमध्ये आम्ही उभं राहिलो आणि अर्धा तासानंतर आमचा नंबर लागला. त्यानंतर ते बँड स्कॅन करतात, आपल्याला प्लेट देतात. आणि इथे आहे कांदा, मिसळ पाव आणि पायनॅपल शिरा.
उजव्या बाजूला इकडं मोर पाहण्यासाठीची बैठक होती, पण दुपारची वेळ होती म्हणून तिकडं मोर वगैरे काही नाही. म्हणतात संध्याकाळी येतात असं. आणि वॉशरूम वगैरे पण होते. इथे मॅप पण दिलेला आहे, जर कोणाला काही लक्षात नाही आलं तर इथं मॅप दिलेला आहे कुठे काय आहे असं. इथून आता आम्ही निघालो आहे वॉटर पार्कसाठी. पण त्याआधी इथे ॲस्ट्रॉनॉट खगोल विश्व होतं, आम्ही तिथे गेलो. आणि त्यानंतर किल्ले संग्रहालय ते पण होतं. किल्ले संग्रहालयामध्ये माहिती आहे, बाकी बघण्यासारखं असं तिथे काही नाही. पण किल्ल्यांविषयी जे किल्ले आपल्याला माहीत नाहीत ते किल्ल्यांविषयी पण माहिती आहे. खगोल विश्वमध्ये 2 ॲस्ट्रॉनॉट ठेवलेले आहेत, रॉकेट्स वगैरे आहेत आणि त्याबद्दलची माहिती तिथे दिलेली आहे. इथे काही खेळ पण होते, पण त्यातला हा एकच चालू होता, आर्चरी. प्रत्येकजण आपला ॲरो टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होता आणि तो ॲरो काढतानाच ते बोर्डही खाली पडलं आणि तो घाबरला. त्याने ते परत तिथे लावलं. परत याच्या शेजारी डार्ट बोर्ड होता. डार्ट बोर्ड आहे, बोर्ड होता पण डार्ट नव्हता. आणि पुढे रायफल शूटिंग होती, त्याचा पण बोर्ड होता पण रायफल नव्हती. आणि इथे बॅट आणि बॉल होता. मग तेवढं मुलांनी खेळलं आणि तेवढं मजा केली. त्यांची उत्सुकता होती रेन डान्स कधी चालू होईल, पण रेन डान्सचा टायमिंग होता 11:30चा आणि सगळे वरूनच ते वॉटर पार्कची मजा बघत होते. क्लिनिंग चालू होती त्यामुळं सगळे वरूनच बघत होते की हे कधी चालू होईल. मग आम्ही ठरवलं की हे जोपर्यंत चालू होईल तोपर्यंत बाकीच्या राईड्स करून घ्यायच्या. आणि आम्ही त्या राईड्स करण्यासाठी तिथून वॉटर पार्कच्या मागच्या बाजूला सगळ्या राईड्स होत्या. आता चाललो आम्ही राईड्स करायला.
आमच्या यजुवेंद्रचे काही कामाचं नाही. आता आम्ही निघालो आहे जेवणाच्या काउंटरकडे. वॉटर पार्कमध्ये खूप मजा केल्यानंतर सगळ्यांना कळकळून भुका लागल्या होत्या आणि इथं आल्यानंतर बघितलं तर दोन्ही बाजूचे टेंट फुल होते. बसायला अजिबात जागा नव्हती. वाट बघितली आणि जागा मिळाली आणि लाईनीत उभं राहिलो. भूक लागली असल्यामुळे राहवत नव्हतं. इथे आल्यानंतर बँड स्कॅन केलं. बरेच जणांचे बँड स्विमिंगमध्ये तिथं पाण्यामध्ये निघून गेले होते. कोणाचे कोणाला सापडत होते, कोणाचे कोणाला. त्यामुळे ते बँड तिथं टाकून न देता सांभाळून ठेवा, कारण आपल्याला स्कॅन केल्याशिवाय जेवण मिळणार नाही. तिथं आधी स्कॅन केलं जातं आणि मगच बाकीच्या फॅसिलिटी मिळत असतात. मी तुम्हाला आधीही सांगितलं, एका बँडवर एक वॉटर बॉटल फ्री मिळते. त्यानंतर बॉटल आपल्याला घ्यावी लागते. इथे बँड स्कॅन केल्यानंतर होती कोशिंबीर, इथे बरेच पदार्थ होते. पुरी, कोशिंबीर नंतर पुरी, बॉबी, भाकरी, भाकरीनंतर इथे होती कटाची आमटी. खरं आम्ही आल्यावर मी म्हणते आम्ही बऱ्याच उशिरा आलो, म्हणून इथे पुरणपोळी आणि पाटवडी हे आम्हाला मिळालीच नाही. ते देखील तिथे मेनूमध्ये होतं. तरीही आम्ही कटाची आमटी घेतली. कटाच्या आमटीनंतर इथे आहे पिठलं. भाकरीसोबत पिठलं. मी ताटात जवळजवळ जेवढे मेनू होते तेवढे वाढून घेतले, पण खरं जे लागेल कृपया तेवढंच घ्यावे. पिठल्यानंतर इथं होता पत्ताकोबीची भाजी आणि आधी गुळाचा शिरा पण होता. पत्ताकोबीच्या आधी गुळाचा शिरा, पत्ताकोबीची भाजी, त्यानंतर शेवयाची खीर, हे काय आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे आमरस. मग आम्ही आमरस घेतला आणि इथे डाळ भातही होता, पण मी तो घेतला नाही कारण ताट ऑलरेडी फुल झालेली होती आणि आम्ही बऱ्याच उशिरा आल्यामुळे बऱ्यापैकी टेंट खाली झालेलं होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही राईट साईडला निघालो. त्या पलीकडे मला दिसलं की इकडे अजून एक टेंट आहे, जे की तिथेही जेवणासाठी चेअर्स आहेत, म्हणजे जेवणाचा टेंट आहे तो, पण तिथे बरंच अंधार होतं.
त्यामुळे तिथे फारसं लक्ष गेलं नाही. आता आम्ही चाललो आहे पक्षी संग्रहालय. या साईडला पक्षी संग्रहालय, पण खरं तिथं पक्षी नव्हतेच. रॅबिट होते आणि कोंबड्या होत्या. त्या पण बऱ्याच वास येत होता त्यांचा. असो. इथे आल्यानंतर इथे बैलगाडीची राईड्स होती, त्यानंतर ट्रॅक्टरची राईड्स होती आणि घोडागाडीसुद्धा होती. उंटाची सवारी पण होती, पण उंट आम्हाला दिसले नाही. म्हणजे उंट बघितला, पण त्याची सवारी चालू नव्हती. इथे नंतर आवाज आल्यानंतर मी बघितलं, अरे इथे जादूचा खेळही आहे. पण मुलांना बाहेर खेळायचं होतं, म्हणून आम्ही जादूचा खेळ काही बघितला नाही. त्यामुळे मी फक्त लांबूनच त्याचा व्हिडिओ बनवला. आणि शहरामध्ये झोका फार क्वचित मिळतो, जो इथे आम्हाला खूप वेळा मी जिथं जिथं झोका मिळाला तिथं बसून त्याचा मी आनंद घेतलेला आहे. खूप छान वाटत होतं. झोका खेळून झाल्यानंतर खूप वेळ झाला आणि आम्ही निघालो आता रस पिण्यासाठी. ऊसाचा रस. आणि ऊसाच्या रसच्या ठिकाणी सुद्धा खूप मोठी लाईन होती. तुम्ही कुठेही जा, रविवारच्या दिवशी आले तर तुम्हाला गर्दीही मिळणारच. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे, आमरसचा सीझन असल्यामुळे खूप गर्दी होती. प्रत्येक ठिकाणी लाईनीत उभं राहावं लागत होतं. आणि रस
झाल्यावर इथे इव्हिनिंग स्नॅक्स पण असतात, पण कोणालाही भूक नसल्याने आम्ही नाश्ता केला नाही, म्हणून आम्ही निघालो आहे आता परतीच्या प्रवासाला. तर सगळ्यांना आजचा हा व्लॉग कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सिम्पल लाईफ आरजे हा आजचा व्लॉग.